पेन्शनबाबत नवीन अपडेट आहे. पेन्शनबाबत सरकारने काय उत्तर दिलंय हे आपण आता पाहूया. 8 पे कमिशन आणि पेन्शन या संदर्भातील संभ्रम सरकारने केले दूर. नवीन वेतन आयोगाच्या शिफारसी आणि पेन्शनमध्ये होणार आता बदल. तर पाहूया बदल कोणते. 8 पे कमिशनच्या शिफारसींची सर्वांना उत्सुकता आहे. नियोजनानुसार झाले तर पुढील 18 महिन्यात या आयोगाच्या शिफारसी जाहीर होणार. कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोघांनाही मोठा फायदा होऊ शकतो. तसेच पेन्शनबाबत कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये काही संभ्रम आहेत. कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये बदल होणार का याची चिंता सतावत आहे. तर सरकारने काय स्पष्ट उत्तर दिलेले आहेत ते आता आपण पाहूया. तर जे पेन्शनधारक 31 डिसेंबर 2025 किंवा त्याआधी निवृत्त झाले आहेत त्यांना कोणत्याही आर्थिक कायद्याच्या आधारे आपोआप सुधारित पेन्शन मिळणार नाही. तसेच पेन्शनमध्ये बदल तेव्हाच केला जाईल जेव्हा सरकार 8 पे कमिशनच्या शिफारशी औपचारिकरित्या स्वीकारेल आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र आदेश जारी केले जातील. पेन्शनमध्ये बदल कधी होईल तर याबद्दल आपण पाहूया. 8 पे कमिशनच्या शिफारसी लागू होईपर्यंत सध्याची नियमावली आणि व्यवस्था कायम राहील. तसेच पेन्शनधारकांना सुधारित पेन्शनचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा सरकार शिफारसी स्वीकारेल आणि त्यासाठी अधिकृत आदेश देतील. आता पेन्शनचे नियम कोणते लागू आहेत. पेन्शन व्यवस्था सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 2021 आणि एक्स्ट्राऑर्डिनरी पेन्शन रूल्स 2023 या कायद्यानुसार चालते. वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाही लागू होतात. तसेच पेन्शनमध्ये बदल कोणत्याही परिस्थितीत थेट आर्थिक विधेयक किंवा कायद्यामुळे होत नाही. या कायद्यांमधून पेन्शनची गणना, रचना आणि पात्रतेत आपोआप बदल होत नाही. तसेच 8 पे कमिशन आणि पेन्शन या संदर्भात सध्या कोणताही बदल झालेला नाही. शिफारशी स्वीकारल्यानंतरच सुधारित पेन्शन लागू होईल. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी अधिकृत घोषणांची वाट पाहावी असे स्पष्ट केले आहे. सरकारने दिलेली स्पष्टता ही कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासा